पण तुम्हाला राईट साईडला एक बटन दिसतंय प्ले. हे बटन तुमच्या खूप कामाचं आहे. हे बटन लक्षात ठेवून द्या. इथं प्ले बटन आहे. हे प्ले बटन रन करून पण दाखवणार आहे. तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं इकडे व्हिडिओ टाईप मध्ये बनवून ठेवलेली आहेत. लॉग इन झाले. पासवर्ड प्ले बटन तुम्हाला सांगितलं होतं, कारण उद्या काही प्रश्न असतात ज्याची उत्तर तुम्ही कोणाला विचारणार. मी आहे नाही आहे, मला फोन लावा लगेच सांगत आहे असं झालंय, मी फोन उचलेल गॅरंटी नाही. तर तुम्हाला उत्तर देण्यासाठी इथे आहे प्ले बटन. दाखवता आधी प्ले बटन राईट साईड. व्हिडिओ ट्युटोरियल्स हे तुम्हाला दिसत नसेल, पण इथे तुमच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर आहे. लॉग इन करताना आलं तर त्याच्यावरती तुम्ही जस्ट कुठलाही एखादा तुमचा जो प्रश्न असेल ते खाली बघा, तुमच्या प्रश्नाला मिळता जुळता असेल त्याच्यावरती जस्ट क्लिक करा आणि तो दाखवेल. हाऊ टू रजिस्टर बाय ॲडव्होकेट. हा एक प्रश्न आहे की मला आता रजिस्टर करायचं, मास्टर ट्रेनर भेटला नाही मला, पण मला आता लॉग इन करून रजिस्टर व्हायचं. कसं करायचं ते तुम्हाला व्हिडिओद्वारे दाखवतात. त्या साईटवरती मी आता प्ले करतोय. प्ले केलं. It is selected. Select the state where you are registered as an advocate. पॉज कर 2 मिनिटं. इथे ना तुम्हाला व्हिडिओ चलचित्र पण आहे, टेक्स्ट पण आहे. खाली टेक्स्ट पण सांगतोय की ते इथे नेमकं तुम्हाला काय करायचं आणि तो लाईव्ह लिंक करून पण दाखवतो. आणि व्हिडिओ बघायचा. तुमचा जो प्रश्न असेल त्याचं उत्तर बऱ्याचपैकी या व्हिडिओ ट्युटोरियलने कव्हर केले. मी तुम्हाला सांगितलं होतं राईट साईडला बघा प्ले बटन, व्हिडिओ ट्युटोरियल. तुमचे जर काही प्रश्न असेल या पॉइंटला तुमचे क्लिअर होतं, तो व्हिडिओ बघून घ्यायचा. व्हिडिओ रन कर. Friends, in this video, we will see how an advocate can register on e-filing services. The process is very simple. Access the e-filing services and click on the link New User Registered here. The registration form is seen. By default, advocate is selected. Select the state where you are registered as an advocate. Enter bar registration number and click on verify. अशा प्रकारचे भरपूर व्हिडिओ ते जर रन करत बसतो तर आपली रात्र झाली तरी व्हिडिओ संपणार नाही. मी काय सर्व दाखवत नाही तुम्हाला. हे तुम्ही तुमचा जो प्रश्न तुम्हाला कधी उद्या काही जनरेट झाला की माझा हा प्रश्न आहे, तर तिकडे बघायचं की त्या प्रश्नाचे काहीतरी उत्तर मला भेटतात का. बऱ्यापैकी त्यांनी भरपूर पॉईंट तिकडे कव्हर केले. तो व्हिडिओ बघून तुमचे डाऊट्स पण क्लिअर होतील आणि तुम्ही त्याला फॉलो करू शकता. इन्स्ट्रक्शन पण देतात, टायपिंग पण दिलेलं आहे. आता मी पुढे जातोय. आता मी ऍक्च्युअल मध्ये ई फायलिंग मध्ये येत आहे. ई फायलिंग कोड करताना आता मी तुम्हाला सांगितलं होतं की मी माझी पीडीएफ फाईल ओसीआर फाईल मी बनवून घेतली. क्लिअर की माझी ओसीआर फाईल होती, ती फाईल फक्त मला अपलोड करायची इकडे, बाकी काही करायचं नाही. जी मी ओसीआर फाईल बनवली होती ती फक्त मला टार्गेट देऊन तिकडे पिडअप करायची. आता माझी सुरुवात कुठून होणार आहे? सर्वात आधी मी कुठलं बटन दाबणार आहे या साईटवरती गेल्यावरती? तर सर्वात आधी माझं बटन असेल केस फायलिंग आणि न्यू केस फायलिंग. सर्वात आधी मी टच करणारे बटन ते पहिलं आहे केस फायलिंग आणि न्यू केस फायलिंग. जे काही काम सुरू होणार आहे ते इथूनच सुरू होणार आहे, याच्या व्यतिरिक्त कुठून नाही. न्यू केस फायलिंग केल्यावरतीच तुम्ही पुढे जाऊ शकता. न्यू केस फायलिंग केलं मी. आता मी एक तुम्हाला मॅजिक फिगर सांगतोय. 5 3 2. सर्वांनी मी सोप्या भाषेत सांगतो म्हणून 5 3 2
पत्त्यामधले सगळ्यात हलके कार्ड्स आहेत ते 5 आहे, 3 आणि 2 आहे. सेम थिंग इथे हा फिगर तुम्ही लक्षात ठेवला तर तुम्हाला तो ई फायलिंगला पण फायद्याचा जाणार आहे. आता तुम्ही म्हणाले 5 कुठे आहेत? हे बघा इथे आलेत 5. 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर, 4 नंबर आणि 5 नंबर. आता हे 5 कोण आहेत? तुम्ही म्हणाल की हे 5 कोण आहे, याच्यावरती मी सविस्तर येतो. तर हे 5 कोण आहे? तुमचं जे पिटिशन आहे त्या पिटिशन वरती तुम्ही टॉपला नाव लिहिता. डिस्ट्रिक्ट कोर्ट असेल, सेशन कोर्ट असेल, सिटी डिव्हिजन असेल ते, बरोबर. कोर्टाचं नाव लिहिता, त्याच्यानंतर पक्षकाराचं नाव लिहिता, बरोबर. पक्षकाराचं वय लिहिता, मोबाईल नंबर लिहिता, ऍड्रेस लिहिता. प्लेंटिफ आहे की डिपेंडेंट आहे ते लिहिता. त्याच्यानंतर तो कुठल्या सेक्शन खाली तुम्ही अर्ज दाखल केला पहिल्याच पानावर असतो, बरोबर ना? चुकीचं सांगतोय का मी? पहिल्याच पानावरती तुमचं कलम वगैरे असतं. तुम्ही कुठल्या प्रोव्हिजन खाली, कुठल्या सेक्शन खाली तुम्ही ते फाईल करता ते पहिल्या पानावरती असतं आणि शेवटच्या पानावरती तुमचे प्रेयर असतं. हे पहिलं पान आणि हे शेवटचं पान या 5 मध्ये फिडअप करायचंय. आता ते मी 1 to 5 चालतोय. पहिला पॉइंट, सर्वात आधी मला कोर्ट सिलेक्ट करायचं. कुठलं कोर्ट आहे? कारण हे बघा, हे लाल कलरचं आहे, हे कंपल्सरी आहे. आणि इथे तुम्ही चुकलात, तुमची पूर्ण फायलिंग चुकणार आहे. शक्यतो इथं कोणी चुका करू नका, कारण तुमचं कोर्टाचं नाव जर चुकलं, डेसिग्नेशन त्याचं चुकलं, SD JD काय असेल ते चुकलं तर तुम्ही ते चेंज करू शकत नाही. चुकीला माफी नाही, या ठिकाणी अजिबात माफ केलं जात नाही. बाकी कुठे पण असेल थोडंफार ऍडजस्ट होईल, पण तुमचं कोर्टाचं नाव चुकलं, समजा मला शहापूरला फायलिंग करायचं आणि मी जवाहर कोर्ट टाईप केलं तर देणार नाहीये ते तुम्हाला. तुमची फाईल परत येणार नाहीये. तुमची कोर्ट फी भरलेली ती भेटेल, पण त्याला भरपूर प्रपंच करावं लागेल. तर शक्यतो ही पहिली चूक झाली नाही पाहिजे, कारण उद्या तुमची कोर्ट फी पण भरायची. तुम्ही जर इथे चुकलात तर दुसऱ्याच कोर्टात फायलिंग जाणार आहे आणि जेणेकरून तुमचं ऍप्लिकेशनच एंटरटेन केलं जाणार आहे. म्हणून इथं शक्यतो चुका करायच्या नाही. मी काय, माझं पहिलं जे नाव होतं तेच टाईप करतोय. कोर्ट मी सिलेक्ट केले ठाणे. आता त्यातलं दुसरं कोर्ट जे कुठलं आहे तुमचं, कल्याण आहे, जे काय आहे, बेलापूर घेतलं ना. कल्याण मध्ये बसून CBD बेलापूरला मी आता दावा फाईल करून दाखवते. तो दावा कसा फाईल करायचा? मी पहिले कोर्ट सिलेक्ट केलं, डिस्ट्रिक्ट कोर्ट घेतलेला आहे, त्याच्यामध्ये CBD बेलापूर घेतलं. ठाण्याच्या अंडर भरपूर 14 जे तालुके आहेत त्यातलं मी आता CBD बेलापूर घेतला आणि बेलापूर कोर्टात मी फायलिंग करतोय. सिनियर डिव्हिजन हेअरशिप घेते ना, हेअरशिपचा दावा आहे तर सिनियर डिव्हिजन कडे जाणार आहे, JD कडे जाणार नाही किंवा सेशन कोर्टात जाणार नाही. तर मी प्रिकॉशन घेतलंय की मी तिथे SD घेतलेलं आहे आणि सिनियर डिव्हिजन मध्येच मी फायलिंग करतोय. इथे घेतलंय त्याच्यामध्ये सिव्हिल जज, फॅमिली डिस्प्यूट. आता हे रिलीफ सॉर्ट 2 मिनिट. हे रिलीफ सॉर्ट्स आहेत ना, तुम्हाला उद्या खूप लिमिटेड भेटणार आहेत. तुम्ही म्हणाल की क्रिमिनल MA नाही सापडत आहे, सिव्हिल MA सापडत नाहीये. बऱ्याच प्रकारचे असे आहेत की हे सॉर्ट्स तुम्हाला खूप कमी आहेत त्याच्यामध्ये दिले. तर तुम्हाला एकच काम करायचं, मिळतं जुळतं. माझ्या मॅटरशी कुठला शब्द मिळता जुळता आहे तो फक्त तुम्हाला सिलेक्ट करायचं आणि पुढे फक्त तुमचं सेक्शन जे आहे ते प्रॉपर असलं पाहिजे, एवढीच काळजी घ्यायची. हे याला चालून जातं, ते ऍडजस्ट करतात, कारण त्यांना माहिती आहे की बऱ्याच प्रमाणात सिव्हिल MA, क्रिमिनल MA आणि बरंच काही काय की ते त्याच्यामध्ये इन्क्लूड केलेलं नाहीये. इथं तुम्ही अटकू शकाल, तर त्याच्यामध्ये घाबरू नका. मिळतं जुळतं कुठलं तरी घ्या आणि तुम्ही प्रोसीड व्हा. त्याच्यासाठी थांबून बसू नका की सर भेटत नाही, माझं सिव्हिल MA, क्रिमिनल MA, MSCTचं मॅटर आहे, हे सापडत नाही टायटल. त्याला मिळतं जुळतं कुठलं तरी घ्या आणि पुढे जा. फॅमिली डिस्प्यूट सिलेक्ट केलं आणि त्याच्यानंतर त्याला हेअरशिप सर्टिफिकेट केस टाईप मध्ये ऍप्लिकेंटची आता नावं टाईप करतोय. हे मी तुम्हाला सांगितलं माझं पहिलं पान, बाकी काही करत नाही. माझं पहिल्या पानावरती जे होतं ना तेच घेतलेलं मी. टायटल घेतले, कुठल्या कोर्टाचं नाव आहे, आता पक्षकाराचे नाव आणि सेक्शन मी ऍड केलेलं. पहिल्याच पॉइंट वरती 5-3-2 मधला पहिला पॉइंट आहे मोबाईल नंबर. पक्षकाराचं नाव टाईप केलेलं आहे आणि त्याचा मोबाईल नंबर दिलेला आहे. मी अजून पहिल्याच ह्याच्यामध्ये आणि त्याच्यानंतर मी सबमिट बटन दाबतोय. पूर्ण फिलअप केलंय, सबमिट दाखल केलं, 12 नंबर पडलेला. हा नंबर शेवटपर्यंत एकच राहणार आहे आणि कोर्टात गेल्यानंतर तो चेंज होणार आहे. मी पहिला पॉइंट क्लिअर केला. ओके, पहिला पॉइंट क्लिअर केला आणि मी ऑटोमॅटिकली सेकंड वरती गेलो. मी काय केलं का 5-3 खेळतोय मी.
5 मधला पहिला पॉईंट मी क्लिअर केला, ऑटोमॅटिकली मी सेकंड वरती गेलं, मला कुठलाही बटन दाबायची गरज नव्हती, तो स्वतःहून पुढे गेला, मी सबमिट केलं. आता सेकंड वरती येतो ऍप्लिकंटची नाव. तुम्ही जसं फिडअप करत जातात तसं तो एक कॉलम कम्प्लीट करून टाकतो. इथं दुसरं काहीच नाहीये, पहिलं पान आणि शेवटचं पान आहे, हीच फक्त माहिती द्यायची. हा पत्ता, आता पत्ता तो मराठीमध्ये टाईप कसं करायचं ते पण मी तुम्हाला लाईव्ह दाखवतो. उद्या तुम्हाला तो प्रॉब्लेम येणार आहे की मला मराठीमध्ये टाईप करताना आलं तर ते मराठीमध्ये कसं करायचं. तर मी ते ऍड्रेस इथं आता याच्यातले जे स्पेशल कॅरेक्टर होते सर्व डिलीट केले. मी तुम्हाला आधीच सांगितले जर स्पेशल कॅरेक्टर असतील तर तिथे एरर येणार आहे, पुढे तुमची फाईल थोडीशी रन होऊ शकणार नाही. तर त्यातले स्पेशल कॅरेक्टर जेवढे होते स्लॅश कोलम डॅश वगैरे ते सर्व मी रिमूव्ह केलेले आहे. पक्षकाराचं नाव लिहितोय मी. आता मराठी, इंग्लिश टू मराठी, गुगलच धावून आला मराठीसाठी. मी काय केलं, गुगल वरती गेलो आणि इंग्लिश टू मराठी टाईप केलं आणि तिथे जाऊन मी फक्त तो शब्द होता माझा तो कॉपी केलाय आणि तिकडे पेस्ट केलाय. मला मराठी येत नाही, मी ते टाईप केलं बघा. मराठी येत ना, मी ही फायलिंग करू शकत नाही, बोलायची गरज नाही, कारण त्याच्यावरती भरपूर आपल्याला चॉईस दिलेले आहे. स्वतःहून त्यांनी ते नाव मराठीमध्ये केलंय आणि ते तिकडे गेलं. पक्षकाराचं नाव आपल्याला व्यवस्थित टाकावं लागेल का, उद्या तुमची डिग्री वगैरे येणार आहे किंवा त्याला ऍड्रेस वगैरे नोटीस बजावताना इथे सर्व जर प्रॉपर फिडिंग असेल तर तुम्हाला त्रास कमी होणार आहे. म्हणून शक्यतो आपण तिथे सविस्तरपणे मांडायचं, थोडाफार टाइम वाढेल आपला, पण जेणेकरून आपलं पुढे ऑब्जेक्शन काही जास्त कमी येणार नाही त्याच्यामध्ये. रेट कंपल्सरी आहे, पण शक्यतो मी ते बाकीची पण माहिती शक्यतो देण्याचा प्रयत्न करा. नाव पण मी मराठीमध्ये तिकडे पेस्ट करतोय. कठीण वाटतंय का सांगा मला, कठीण वाटतंय? मराठी जमलं? मराठी टायपिंग कोणाला येत नाही? यायला लागले सर्वांना. हे सेव्ह करत जायचं, हे ऑटोमॅटिकली सेव्ह करत होतो. तुम्ही आता जेव्हा टाकलं ना, मी तुम्हाला दाखवलं होतं 12 नंबर. आता मी जेव्हा जर माझी लाईट गेली थोड्या वेळाने परत इथून मी सुरुवात करू शकतो. सेकंड पॉईंट वरती मी इथून परत ते कंटिन्यू करू शकतो. तुम्हाला चेक करायचं, तुम्ही दिवसातनं 50 पक्षकार जरी ऍड करायचे असेल तर तुम्ही ऍड करू शकता. फक्त तुम्हाला सेव्ह करावं लागेल. सेव्ह केलं एकदा सर्व्हरला जातं आणि सर्व्हरला गेलं तर तुम्ही तिथून परत कंटिन्यू करू शकता. म्हणजे स्टार्ट परत एबीसीडी पासून करायची गरज नाहीये. मी अजून सेकंड पॉईंट वरतीच आहे. मी आता 3-4 पक्षकार ऍड करतोय, 3-4 नेटिव्ह, 3-4 डिपेंडंट मी ऍड करण्याचा प्रयत्न करतोय. सेव्ह करून ठेवणे महत्वाचं आहे. इथे नाव नंबर पडला नाही, एकदा बघितलं तुम्हाला सांगितलं 12 नंबर पडला, हा शेवटपर्यंत नंबर तोच राहणार आहे. आणि इथे एडिट ऑप्शन आहे, तिथून तुम्ही तो चेंज करू शकता. ते पण मी तुम्हाला दाखवतो एडिट काय आहे ते. उद्या जर तुमचं ऑब्जेक्शन निघालं तर हे बटन दाबून तुम्ही ते चेंज करायचं आणि कसं निघतं ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे. लिटिगंटची नावं टाईप करतोय, एक पहिली पार्टी ऍड केलेली आहे. दुसराच आहे नाही, 5 मधला दुसराच चालू आहे. 5 मधला दुसराच पॉईंट चालू आहे. पहिला पॉईंट क्लिअर केला, 5 मधला दुसरा पॉईंट ऑटोमॅटिक लिहिलं मी, दुसऱ्यावरून सरकलं नाही. फक्त आता पक्षकाराची नावं टाईप करतोय. 5 मधला दुसरा मुद्दा आहे. फर्स्ट क्लिअर झालाय, सेकंड वरती आहे मी. हे कसं तुम्ही उद्या म्हणाल की मला 2 प्लेंटिफ ऍड करायचे होते, 4 डिपेंडंट ऍड करायचे होते, त्यासाठी मी फक्त ऍड ऑन करतोय, प्रत्येकाला ऍड करतोय आणि सेव्ह करतोय. पक्षकाराची तुमची जेवढी नावं असतील ती सर्व इथे ऍड होत जातात. ही ओसीआर फाईल गेली होती, त्यांना कॉपी पेस्ट करतोय. नाही अजून गेले नाही, फाईलला हात लावलेलाच नाहीये मी. पहिल्या पानाची फक्त इनपुट्स म्हणतात त्याला, इनपुट बेसिक इनपुट्स, जे पहिलं पान आणि शेवटचं पान आहे. जे आधी कसं होतं कोर्टामध्ये
डायरीवरती लिहिलं जायचं पक्षकाराचं नाव, आता तसं लिहावं लागेल. नेक्स्ट केलं ना, सेव्ह केलं की ऑटोमॅटिकली झालं. एक पार्टी मी ऍड करतोय. हे बघा इथे सेव्ह मी तुम्हाला सांगितलं होतं ना, हे बटन सेव्ह आहे. एक पार्टी ऍड केली की त्याला सेव्ह करून टाकतो. हा सेव्ह करायचं अजून मी पुढे गेलेलोच नाहीये. मी अजून त्याच पॉईंट वरती, मी दुसऱ्याच पॉईंट वरती आहे. पहिल्या 5-3-2 मधल्या मी दुसऱ्या मुद्द्यावरती आहे. माझे अजून पक्षकार त्याच्यात पूर्ण ऍड झालेलं नाहीये. मी 2 प्लेटिव्ह किंवा 2 डिपेंडंट ऍड करण्याचा प्रयत्न करतोय. हे बघा एक नाव आलेलं आहे तिकडे, मेन पिटिशनर. आता मी त्याला ऍड ऑन करतोय, दुसरी पार्टी ऍड करतोय. दुसऱ्या पार्टीचं नाव टाकलंय, सेव्ह कमांड दिली. आता वर बघा दुसरी नाव आलं, 2 नावं, तिथे 2 पार्टीचं ऍड झालं. दिसलं 2 झालेले आहेत. एक डिपेंडंट प्लेंटिव्ह बऱ्याच ठिकाणी हेडशिप मध्ये लिहिले असतं, पण आता यांनी हे ऑप्शन ओपन केले. तिथं सेकंड पार्टीचं तुम्ही ऍड ऑन करू शकता. आता मी रिस्पॉन्डंट मध्ये दुसरे ऍड करतोय. इथे नीलच्या जागी ना दुसरी पार्टी ऍड करतोय. ते दाखवणार आहे मी तुम्हाला लाईट गेल्यावरती ते पॉईंट पुढे नेक्स्ट करतो. अजूनपर्यंत गेलेलं मी याच्यात हवे तेवढे बदल करू शकतो. नाही दुसरं नील वरती क्लिक करतो मी त्याला ये पुढे पार्टी ऍड झालेले आहे. पुढचा पॉईंट हे मी सेव्ह केलं आणि नेक्स्ट केलं. मी नेक्स्ट केल्यानंतरच तिकडे आलेलं आहे. तिसरं पण स्वतःहून आलं. 5-3-2 मी तुम्हाला सांगितलं. 2 पॉईंट क्लिअर झाले. तिसऱ्यावरती मी स्वतःहून आलेलो आहे. पॅक डिटेल्स काय आता तेच ऍड करून सेव्ह करत होतो ना. नील ऑप्शन वरती क्लिक केलं तर रिस्पॉन्डंट म्हणून गेलं. कॉज ऑफ ऍक्शन टाईप करतोय तुमची जी काय असेल. ऍज पर प्लेंट मी शब्द टाकतो तिथे. तुमचा जो शब्द असेल तो तुम्ही तिथे टाकू शकता. एक्स्ट्रा पिटिशनर काउंट वरती काय करायचं ते करू शकता. आता 2 ऍड करून दाखवले. सेव्ह करायचं. एक्स्ट्रा पिटिशनर काउंट करायचं. हे बघा इथे चूक केली आहे पाहिजे. ऍक्ट मी तुम्हाला सांगितलंय चुकीला माफी नाही. तुमचं सेक्शन प्रॉपर आलं पाहिजे. हे टाकलेलं मी आणि इथे ऍक्ट जो आहे तुम्हाला भरायचा आहे. बॉम्बे रेग्युलेशन ऍक्ट जो आहे तसं मी इथे कलम टाकतो. तुम्ही इथे चूक अजिबात करायची नाही. तुमचं सेक्शन जर बरोबर असेल तर त्यांना ते कन्सिडर करावंच लागणार आहे. कारण तुमच्या त्या पुढे जी प्रिंटआउट येणार आहे ती बाहेर सगळं ड्राफ्टिंग झाल्यानंतर त्याच्यामध्ये ते सेक्शन नमूद असणार आहे. म्हणून मी तुम्हाला सांगितलं कोर्टाचं नाव आणि तुमची कलम. हे बाकीचं वरचं जे फिटिंग आहे ते थोडंफार तिथे ऍडजस्टमेंट चालून जाते, पण इथे ऍडजस्टमेंट चालत नाही. तुमचं सेक्शन चुकलं पूर्ण फिटिंग तुमची चुकते त्याच्यामध्ये. तर म्हणून इथे तुम्हाला अजिबात तुम्हाला माहिती असेल ते तो कॉलम चेंज करू शकत नाही. हे गेलेलं बघा 5 वरती गेलेलं आहे. मी स्वतःहून गेलेलो आहे. केस डिटेल्स मी परत दाखवतो. केस डिटेल्स इथे फक्त आता हे जे 5 मी काही केले नाही. तुम्ही तुमच्या समोर तुम्ही टाईप केलेलं पक्षकाराची नावं ऍड केलेली आहे आणि स्वतःहून तो आता 5व्या कॉलम वरती गेलाय. 5-3-2 मी तुम्हाला 5-3-2 मध्ये सांगितलं की मी फक्त पक्षकाराचे नाव, कोर्टाचं नाव आणि हे ऍड केलेलं आहे आणि सेक्शन ऍड केलेलं आहे. दुसरं काहीच केलेलं नाही.
सेक्शन चुकला टाकताना पण फिडिंगमध्ये आपल्या वेगळं असेल मी तुम्हाला हे सांगितलं, चुकीला माफी नाही. तुमचं सेक्शन इथे चुकलं नाहीच पाहिजे. तुमचं सेक्शन चुकलं, तुमची जी पिटिशन आहे पिटिशन मधलं कलम प्रॉपर तुम्ही चेक करून घ्या आणि तिथे ते टाका. साहेब मला एक जस्ट तुम्ही जे सांगितलं ना त्याच्यावर एक सांगायचं आहे तुम्हाला. मी क्वेरी काढली जातं जस्ट प्रॅक्टिकल तुम्हाला पुढचं सेशन उपयोग पडेल. हे सेक्शन चुकलं ना त्याचे जज असतात ना, जज स्वतः, तर त्यांना अधिकार असतात. आपण जर एक ॲप्लिकेशन केलं तर ते चेंज कर. माझ्या एका केसमध्ये असं झालं होतं. तरी बॉम्बे पब्लिक ट्रस्ट ॲक्ट आणि बॉम्बे इंडिसेंट पब्लिक ॲक्टमध्ये गेलं होतं. हे वेश्या व्यवसाय डायरेक्टली तर त्यांनी चेंज ते फीचर्स आहेत ते भावसाहेब कोर्टातले तुम्हाला ऍड ऑन करू शकतो, पण आपण शक्यतो चुका करायच्या नाही. आपण चुका केल्या की आपला चुकावरून आपला डोंगर म्हणजे जी बिल्डिंग आहे ना चुकावर उभी करतो, पुढे ती डगमळीत राहते. म्हणून शक्यतो माझ्या ड्राफ्टिंग मध्ये कुठल्या वकिलाला आवडतं माझं ड्राफ्टिंग चुकलेलं असेल म्हणून नाही, कोणालाच आवडतं. म्हणून तुम्ही सेक्शन प्रॉपर तुमच्या ड्राफ्टिंग मध्ये पण असलं पाहिजे आणि पुढे तिथे पण असलं पाहिजे. शक्यतो तुम्ही चुका करू नका. आणि मी आता एकदा व्हेरीफाय करतोय माझी केस प्रॉपर दिसते की नाही बघून घेतली पाहिजे. पाचव्यावरती मी ऑटोमॅटिकली गेलो, इथे मी सगळं चेक करतोय. पक्षकाराचं नाव वगैरे कलम वगैरे सगळे हे झूम करून दाखवते, कॅरेक्टर चेंज करतो, हे सगळं तेच दाखवतो. इथे तुम्ही चेक करू शकता की जी माहिती आहे पक्षकाराचं नाव इथे सर्व तुम्हाला दिसतं. 5व्या कॉलमवरती ई फाईल केस करेपर्यंत तुमची जी बेसिक बिल्डिंग आहे पहिलं पान आणि शेवटचं पान इथे तुम्ही चेक करू शकता. एकदा ई फाईल केल्यावरती ते 5 निघून जातात. ते 5 निघून गेल्यावरती ई फाईल केल्यावरती तुम्ही त्याला चेंजेस नाही करू शकता. पण जोपर्यंत ई फाईल केस करण्याच्या आधी तुम्ही चेक करून घ्या की मी जो डेटा भरलेला आहे तो प्रॉपर आहे की नाही. पक्षकाराची नावं, त्यांचा फोन नंबर, त्यांचा ऍड्रेस आलाय की नाही. सेक्शन पण जे आहे तिथे ऍड करू शकता. त्यात असं लिमिट नाही की एकच त्याच्यामध्ये ऍड करायचं. तुम्हाला हवे तेवढे कलम तुम्ही त्याच्यात ऍड सेक्शन करून सर्व टाकू शकता. असं नाही की तिथे एकच फक्त येतो. तुम्हाला पॉपअप वरती पूर्ण सगळे जेवढे कायदे आहेत भारतातले सर्व तिथे त्याने इनबिल्ट केलेले आहेत आणि तुम्हाला फक्त ते प्रॉपर सिलेक्ट करायला लागतं. मी चेक केलं की माझं पहिलं पान जसं पिटिशन वरती होतं तसं आणि शेवटची प्रेअरी सगळी प्रॉपर आहे आणि मग मी त्याच्यानंतर ई फाईल केस करतोय. 5 माझे संपले. 5 3 2 तुम्हाला सांगितलं होतं. 5 पॉईंट क्लिअर. 5 पॉईंट क्लिअर. हे 5 पॉईंट क्लिअर फक्त होणं एवढं महत्वाचं आहे की पहिल्या 5 मध्ये काय होतं इनिशियल इनपुट बोलतो मी त्याला की जे पहिलं पान होतं माझ्या ट्रेडिंग मधलं आणि शेवटचं माझे ट्रेड काय होतं तेवढंच होतं. तुमच्या पिटिशन मध्ये सेक्शन असंच कंपल्सरी नाही की तुम्हाला जर काही भेटले नाही. मोस्टली त्याच्यात कव्हर केलेले आहेत त्याचे सेक्शन. पासपोर्ट ऍक्शन म्हणतात 5-17 रिन्यूअल ऑफ पासपोर्टसाठी लागतं 5-17 19 22 20 एक टाकून द्यायचे. कारण मला माहिती आहे की हा प्रश्न विचारतो ते पासपोर्टचं सेक्शन असल्याशिवाय ते पुढे जाऊ देत नाही रिन्युअलसाठी. जर ते म्हणतात नाही आम्हाला कुठला तरी कलम पाहिजे टाकून द्यायचं. कुठलं तुमच्या प्लेटिंग मध्ये प्रॉपर कलम असेल चालेल. जे आहे ते फक्त तुमच्या पिटिशन मध्ये प्रॉपर असलं पाहिजे. मी काळजी घ्यायची त्याच्यात पासपोर्ट ऍक्ट टाकलं बरं झालं. ओके. ही व्ह्यू करून मी फाईल बघतोय की बघा ती फाईल सबमिट झाली तिकडे कोर्टात गेलेली नाही अजूनपर्यंत. हे पेपर अजूनही कोर्टात गेलेले नाही आहेत. फाईलला 12 नंबर आहे. पक्षकाराचं नाव आहे राणीसिंग वर्सेस जयेश जोगते. हे मी 5 बटन क्लिअर केल्यानंतर मला अशा प्रकारची तिकडे ती फाईल दिसते. झूम आउट कर. टोटल 6 पानाची फाईल आहे ती. हे तुम्ही स्टोर पण करून ठेवू शकता. आता हे 5 पॉईंट झाल्यानंतर 3च पॉईंट उरतात. 3 आणि 2 उरतात. ते 3 कुठले की माझी जी मी वर्ड OCR मध्ये फाईल बनवलेली ती अपलोड करायची, इंडेक्सिंग घ्यायची आणि कोड फी भरायची, ओथ रेकॉर्डिंग द्यायचं. हे फक्त 2 पुढे उरतात. आता हे 5 आपले क्लिअर झालेले आहेत. आता हे 3 पॉईंट कुठले आहेत ते दाखवतो मी तुम्हाला.
केलेली आहे ना, ही तुम्हाला नेहमी इथे वरच दाखवणार आहे. परत एकदा आता मी 0 वरती जातोय की मला परत शून्यापासून काम करायचं, मला 5 नोव्हेंबर पासून पॉईंट मला काम करायचं. माझी आता लाईट गेली, समजून चला की माझी लाईट गेली, तर मला परत तिकडनं चालू करायचं. मी बॅक करतोय नॉर्मल याच्यावरती, नॉर्मल एकदम बॅक, एकदम स्टार्ट करतो. नॉर्मल स्क्रीन दिसतंय का? बघा इथं तुम्हाला दिसत असेल, इथं कुठल्याही प्रकारच्या बटन्स आलेले नाहीये. तुम्ही जर बघत असाल इथं कुठल्याही प्रकारचे बटन्स वगैरे काहीच नाहीये. जेव्हा मी केस फायलिंग करतो, क्लिक करतो आणि न्यू केस फायलिंग करतो, त्याच्यानंतर बघा इकडे 4 ऑप्शन्स आलेले आहेत. हे 4 ऑप्शन्स काही एडिट, तुमची फाईल ती मला आता जी एडिट करायची ती इथून एडिट केस, डिलीट केस इथं बऱ्या प्रमाणाने, आणि ती PDF तुम्हाला बघायची सुद्धा. ही एडिट केस हे तेव्हाच दिसतं जेव्हा तुम्ही न्यू केस फायलिंग वरती क्लिक कराल, तेव्हाच तुम्हाला ती फाईल परत स्टार्ट पासून तुम्ही तिकडे बघू शकाल. नाहीतर तुम्हाला दिसणार नाहीये. तुम्ही किती सर्च केलं तरी तुम्हाला दिसणार नाहीये. तुम्हाला न्यू केस फायलिंग वरती क्लिक करावं लागेल आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला ही फाईल दिसणार आहे. आलं लक्षात? इथूनच तुमचे ऑब्जेक्शन पण रिमूव्हल असेल तो पण पार्ट इथूनच सुरू होतो. हे एडिट बटन आहे, हे तेव्हाच ऍक्टिव्हेट होतं जेव्हा तुम्ही न्यू केस फायलिंग बटन वरती क्लिक करता, तेव्हाच ते बटन येणार, तोपर्यंत येणार नाही. 5 मधले 5 झाले होते, आता 3 पॉइंट वरती येतो मी. प्लेडिंग मध्ये गेलो आणि प्लेडिंग टाकले 5 3 2. मी तुम्हाला 3 म्हटलं होतं ना, 3 फिगर मी सांगितलं होतं. बघा 3 फिगर आलेले, अपलोड प्लेडिंग, इंडेक्सिंग आणि साइन. अपलोड प्लेडिंग म्हणजे काय, जी मी OCR मध्ये फाईल बनवून ठेवली होती ती कॉम्प्युटर मधून उचलतोय आणि वेबसाईटला नेऊन टाकतोय. मी इनिशियल पहिल्या आणि शेवटचं पान इनपुट केलं होतं. आता माझे जे पिटिशन मध्ये 25-30 पानं होते, मी ते आता अपलोड करणार आहे. फाईलचं नाव देणार आहे न्यू केस, आणि इथे बघा सिलेक्ट वरती केलं ना की तुम्ही जी शेवटची फाईल 12 नंबरची बघा, इथे तुम्हाला 30 फाईल दिसणार नाही. जी तुमची शेवटच्या फाईलवरती वर्कआउट करत होतं तीच फाईल तुम्हाला दिसणार आहे. पार्टीचं नाव वगैरे आलेलं आहे. आता मी ती फाईल ऍड करतो जी माझ्या फोल्डर मध्ये, माझ्या PC मध्ये OCR फॉर्मॅट मध्ये कन्वर्ट करून फाईल पण रिड्यूस केली होती. मी 20 MB मध्ये बसवली होती. ती फाईल मी आता इथे अपलोड करतोय. चूज फाईल केलं, त्या फाईलचं नाव द्यायचंय जे तुम्ही ती बनवली होती आणि बेलापूर OCR. ओके, मी OCR नाव तेवढ्यासाठीच दिलं होतं, उद्या ऑब्जेक्शन यायला नको. नाही तर मी चुकून PDF ची फाईल अपलोड करायचं, ते ऑब्जेक्शन काढून मला बाहेर काढून टाकतो. म्हणून मी काळजी घेतली आणि OCR फॉर्मॅट मधलीच फाईल दिली आहे ती माझ्या सोयीसाठी. आणि बघा त्या फाईलला मी कुठे स्पेशल कॅरेक्टर वापरलेले नाहीये. फाईल नेम ठेवताना पण तुम्हाला काळजी घ्यायची की त्याच्यामध्ये स्पेशल कॅरेक्टर तुम्ही वापरायचे नाहीये. आता ती फाईल अपलोडच होणार नाही. स्पेशल कॅरेक्टर असेल तर तुम्हाला सपोर्ट नाही करणार आणि ती फाईल अपलोड होणार नाही. फाईल थोडी मोठी आहे म्हणून अपलोडला टाइम लागतोय. सबमिट बटन केलं, ऍडिशन सक्सेसफुल. ही फाईल आलेली आहे माझी प्लेडिंग मध्ये. जो प्लेडिंगचं कॉलम होतं त्याच्यातलं मी प्लेडिंग मध्ये माझं डॉकेट जे काही पानं होते ती मी ऍड केलेली आहे. तुम्ही ते बघू पण शकता. परत तुम्हाला फाईल चेक करायची असेल मी कुठली पानं अपलोड केली. मगाशी जी मी इनिशियल इनपुटची होती, आता जी मेन पिटिशन जी मी OCR करून केली होती ती बघू शकतो मी इकडे. मला दिसतात ती सर्व पानं. की तुमची जेवढी इथे 22 पानं होती, 22 पानं आलेले आहेत. आता या 22 पानाला इंडेक्सिंग द्यायचं. 5 3 2 पहिलं अपलोड केलंय, आता त्याला इंडेक्स. मुंबईला सर्रास वापरला जाणारं काम. इंडेक्स म्हणजे काय, मी शाळेत गेलो अनुक्रमणिका असतो प्रकार, कुठल्या पानावरती काय लिहिलेलं आहे. सेम थिंग इथे ऍप्लिकेबल होते. ऍड इंडेक्स केलं मी. 5 3 2 मधला हा दुसरा मुद्दा आहे, इंडेक्सिंग. 5 क्लिअर झालं होतं, 3 मधला आता दुसरा पॉईंट क्लिअर करतोय, इंडेक्सिंग. कुठल्या पानावरती काय. उद्या कोर्टाला जरी सांगितलं, कोर्टाने तुम्हाला विचारलं की तुमचा वकालतनामा किती नंबरवरती आहे, की सांगणार पेज नंबर 9 बघा म्हणून. पान नंबर 9 वरती वकालतनामा दिसणार आहे. एक्झिबिट 5 काय आहे तुमचं, एक्झिबिट 5 किती नंबरवरती मी सांगणार. एक्झिबिट 5 मध्ये 8 नंबरवरती, 8 नंबरवरती एक्झिबिट 5 दिसणार. इंडेक्सिंगचा हा फायदा असतो. समोरचा वकील किंवा कोर्ट सर्वांना माहीत पडतं की यांनी कुठे
किती पानावरती काय पान लावलेलं आहे हे सगळं त्या इंडेक्स मध्ये दिसतं. मुंबईला मोस्टली हे कंपल्सरी आहे, तुम्ही जर फिजिकल फायलिंग होतं तेव्हा. इंडेक्सचे टायटल, किती पानावरती काय आहे. दुसरं काहीच करत नाही आहे मी जे अपलोड डॉक्युमेंट केले होते त्याला इंडेक्सिंग मध्ये 3 मधला दुसरा पार्ट आहे की त्याच्यामध्ये इंडेक्सिंग मध्ये फक्त एवढं मेन्शन करतोय की माझं कुठल्या कागदावरती काय पान आहे. हॅलो, कठीण वाटत असेल तर सांगा. अपलोड प्रिंटिंग केलंय आणि फक्त इंडेक्सिंग करतोय मी. माझं जे ड्राफ्ट होतं OCR फाईल होती ती अपलोड केली आणि आता फक्त एवढंच लिहिलंय की कुठल्या पानावरती काय पेज लावलेलं आहे. चलो. उद्या कसं असतं ना, खूप विचारलं की तुम्ही लिस्ट ऑफ डॉक्युमेंट लावले तर कुठल्या पानावरती काय आहे, म्हणून ते फक्त आपल्याला इथे दाखवायचं असतं. ती शंका होती ना ती याच्यामध्ये नंतर नाही चालत, आधी नव्हतं, नाही चालत, त्यावेळेला चेंज नव्हतं, अजिबात नाही चालत. म्हणून तुम्ही ऐकून घ्या, तुमचं जे इंडेक्सिंग म्हणजे काय, तुम्ही जे पानं जोडलेले, तुम्ही आता नॉर्मली हार्ड कॉपी जेव्हा देत असता कोर्टाला खाली पान नंबर टाकायचा. हार्ड कॉपी तुमच्या हातातच असते, तुम्हाला माहित असतं किती नंबरवरती कुठला पान आहे म्हणून. ते इंडेक्सिंग मध्ये फक्त इनपुटच करायचं. तुम्ही आधी पण ते करू शकता, कारण तुम्हाला सर्व तुमच्या हातामध्ये हार्ड कॉपी आहे. शोधत बसायची पण गरज नाही. तुम्ही पानं बदलली की तुम्हाला माहिती आहे की 5 नंबर पासून माझं काय डॉक्युमेंट सुरू होतं, 10 नंबर पासून काय होतं. फक्त तिथे फीडअप करायचं, डेटा फीडिंगचं काम आहे, बाकी काही नाही. कुठल्या पानावरती काय ते उद्या फ्युचर मध्ये तुमच्या फायद्यात असतं, म्हणून इंडेक्सिंग आपल्याला द्यावी लागते. मी पण ती दिलेली होती इंडेक्सिंग, तुम्हाला दिसत असेल बघा. पेज नंबर 1 to 4 काय ऍप्लिकेशन आहे, एफिडेव्हिट आहे 5-6 नंबरवरती, वकालत नामा आहे 7 नंबरवरती, लिस्ट ऑफ डॉक्युमेंट 8 ते 17 आणि मेमोरंडम ऑफ ऍड्रेस 18 नंबरवरती. सेम हे डायरेक्टली मी ॲज इट इज तिकडे टाईप करू शकतो. जास्त मेहनतीचं काम नाहीये. अपलोड प्रिंटिंग केलं आणि इंडेक्सिंग दिलेलं आहे, याच्या व्यतिरिक्त मी काही दिलेलं नाही. मॉडिफाय करू शकतो जर काय चुकलं. इंडेक्स सोबत त्यांनी अपलोड केलेलं आहे, पण इथे इंडेक्सिंग तुम्हाला द्यावीच लागते, ही सेपरेट द्यावीच लागते, ही करावीच लागते. कारण हा सॉफ्टवेअरनेच दिलेला तो पार्ट आहे, त्याच्यामुळे हा आपल्याला फिलअप करावा लागतो. नाही काय गरज नाही, तुम्हाला जर ॲड ऑन करायचं करू शकता. लिस्ट ऑफ डॉक्युमेंट एक डायरेक्ट पण शब्द चालतो, एक डायरेक्ट लिस्ट ऑफ डॉक्युमेंट म्हणजे पेज नंबर 15 ते 35 लिस्ट ऑफ डॉक्युमेंट इथे दाखवू. हे दाखवू लिस्ट ऑफ डॉक्युमेंट आपण काय लिहिलंय. हे बघा लिस्ट ऑफ डॉक्युमेंट मी 10 ते 19 डायरेक्ट सांगितलं. मी प्रत्येक पानाला डिफाईन करत बसलेलं नाही, मी डायरेक्टली लिहिलेलं आहे 10 ते 21 माझे लिस्ट ऑफ डॉक्युमेंट आहे, हे तुम्ही कव्हर करू शकता. आणि त्याच्या प्रत्येक पानावरती वेगळं असतं, तर तुम्ही ते सांगू शकता. 8 नंबर वगैरे टाईप केलं तर तुमचा 8 नंबर. ई साईन हे महत्त्वाचं पार्ट आहे, ऑप्शन. कारण ई साईन उद्या पक्षकार म्हणू शकत नाही की मी कोर्टात आलोच नव्हतो आणि त्या वकिलाने काय फाईल केलं मला माहित नाही. तुमच्या मोबाईलवरती OTP जातो, वकिलाला पण व्हेरीफाय केलं जातं आणि पक्षकारांना पण व्हेरीफाय केलं जातं. डिपेंडंटला आपल्याला OTP पाठवून
जागा करायची गरज नाही, कारण त्याला माहीत पडतो कुठला तरी पिटिशन फाईल झालं. तुम्ही त्याचा नंबर नाही टाकला तरी चालून जातो, पण तुमची जी पक्षकार प्लेंटिफ किंवा पिटिशनर त्याचा नंबर टाकून त्याच्याकडनं OTP घेऊन मगच पुढे टाकायचं. तर मी आता पक्षकाराचं ऑथेंटिकेशन करतो ई साईन मध्ये. वकिलाला करायची गरज नाहीये, मी जर करायचं असेल तर तुम्ही करून घेऊ शकता. मी आता एक फक्त क्लायंट कोणतरी कन्फर्म करतोय.